आज आपल्याला बिटवीननेस ही संकल्पना समजावून घ्यायची आहे. मराठीमध्ये याला दरम्यानता असं म्हणतात. तर बिटवीननेस म्हणजे मिडल पॉइंट किंवा मिडल असा अर्थ होत नाही. दरम्यानता म्हणजे मध्यभागी असं होत नाही, मध्ये कुठेतरी असा अर्थ होतो. मध्ये कुठेतरी पण मध्यभागी नव्हे. ओके, तर आता बिटवीननेस समजून घ्या आपल्याला. if PQR are three distinct collinear points. There are three possibilities. There are, just a minute. There are three possibilities. हा, आता इथे पहा, PQR जर कोलिनियर असतील म्हणजे एकाच लाईन मध्ये एकाच रेषेमध्ये जर असतील तर आपल्याला थ्री पॉसिबिलिटीज मिळतात. कोणत्या थ्री पॉसिबिलिटीज त्या समजावून घ्या. तर फर्स्ट पॉसिबिलिटी पहा. फर्स्ट पॉसिबिलिटी आपण इथे घेऊ. पॉइंट Q is between P and R. Between P and R. असं जर असेल तर हे सिम्बॉलिकली कसं लिहितात पहा. सिम्बॉलिकली हे आपण लिहिताना असं लिहायचं आहे. Q बिटवीन आहे P आणि R च्या, तर P डॅश Q डॅश R. P डॅश Q डॅश R असं लिहितात. आणि हे तिन्ही पॉइंट्स आहेत P डॅश Q डॅश R. याचा अर्थ काय होतो, तर हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असतात हे लक्षात घ्या. म्हणजेच हे पहा, डायग्रामच्या सहाय्याने जर दाखवायचं झालं तर हे असं आपल्याला दाखवता येईल. Q दरम्यान घ्यायचं आहे म्हणजे मध्ये कुठेतरी घ्यायचं आहे. इथे पहा P Q R. तर ही फर्स्ट पॉसिबिलिटी झाली. लक्षात आलं का पहा. पॉइंट Q इज बिटवीन P अँड R. ही फर्स्ट पॉसिबिलिटी होऊ शकते. आता सेकंड पॉसिबिलिटी काय होऊ शकते पहा. सेकंड पॉसिबिलिटी पहा, इथे घेतो मी. सेकंड पॉसिबिलिटी पहा. Point R is between P and Q. Between P and Q. आता हे जर आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं असेल तर कसं होणार पहा. सिम्बॉलिकली पहा, R मध्ये घ्यायचंय, मध्ये कुठेतरी मध्यभागी नव्हे. तर लिहिताना हे P डॅश R डॅश Q. आणि याची जर डायग्राम काढायची झाली तर ती डायग्राम आपल्याला म्हणजे ते पॉइंट्स कोलिनियर दाखवायचे आहेत. आणि R इज बिटवीन द पॉइंट्स P अँड Q अशा पद्धतीने दाखवायचं आहे. तर इथे पहा, P घ्यायचे आहे, इथे R आणि इथे Q. तर ही सेकंड पॉसिबिलिटी होऊ शकते. देन थर्ड पॉसिबिलिटी पहा, इथे लिहू आपण
पहा पॉसिबिलिटीज म्हणजे काय, आता शक्यता म्हणजे PQR कोलिनियर असतील तर काय शक्यता आहे, तर एक तर Q बिटवीन येऊ शकतो P अँड R, देन R बिटवीन येऊ शकतो P अँड Q, आणि रिमेनिंग 3 पॉसिबिलिटी आहे P इज बिटवीन R अँड Q, पॉइंट P is between R and Q, R and Q. तर ही थर्ड पॉसिबिलिटी झाली. आता हे जर आपण सिम्बॉलिकली लिहायचं झालं, पहा तर कसं होणार आहे, तर R डॅश P डॅश Q, R डॅश P डॅश Q, आणि याची डायग्राम काढायची झाली तर आपण हे डायग्रामच्या सहाय्याने हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत हे अशा पद्धतीने आपण इथे दाखवू शकतो. पहा R डॅश P डॅश Q, तर हे असं आपण दाखवू शकतो. ओके, हा, तर या 3 पॉसिबिलिटीज पहा, इथे 1, इथे 2 आणि इथे 3. तर इथे या पॉसिबिलिटीज मध्ये काय सांगितले पहा, 3 शक्यता असतात, 3 शक्यता असतात. तर एक तर Q बिटवीन असू शकतो, R बिटवीन असू शकतो, P बिटवीन असू शकतो. तर अशा आपण इथे 3 पॉसिबिलिटीज इथे घेतलेल्या आहेत. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं आणि याच्यामधलं इफ distance PQ plus distance QR is equal to distance PR जर आलं असं जर असेल, then it is said that point Q is between P and R. Point Q is between P and R. Paha. The betweenness is shown as म्हणजे ही बिटवीननेस जो आहे रिलेशन, तर हे कसं दाखवलं जातं, तर P डॅश Q डॅश R, और हे उलट केलं तरी चालतंय, R डॅश Q डॅश P. तर असं 2 डिस्टन्स हे तिन्ही पॉइंट्स जर कोलिनियर असतील, आता इथे पहा डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR जर असेल, तर याच्यामधला बिटवीननेस आपल्याला इथे शोधता येतो. कसा शोधायचा आहे, तर इथे पहा आपल्या लक्षात येते, इथे Q आणि Q डबल आलेला आहे, तर हा पॉइंट हा बिटवीननेस असतो रिमेनिंग 2 पॉइंट्सच्या, किंवा याच्या आधारे सुद्धा शोधता येतो. इथे पहा P अँड R आहे, तर हे इथे नाही कोणता, तर Q नाही, तर Q इज बिटवीन द पॉइंट्स P अँड R. याच्या आधारे तुम्ही लक्षात ठेवा किंवा याच्या आधारे लक्षात ठेवा. इथे असं लक्षात ठेवलं तरी चालेल, Q डबल आलेला आहे म्हणून तो सेंटरला मध्ये घ्यायचा आहे, आणि इकडे एका साईडला P घ्यायचे, दुसऱ्या साईडला R घ्यायचे, P डॅश Q डॅश R, किंवा हे असंही लिहिलं तरी चालतं, R डॅश Q डॅश P. ओके, तर हा बिटवीननेस झाला संबंध. पहा पुन्हा एकदा, इफ डिस्टन्स PQ plus distance QR is equal to distance PR, then it is said that point Q is between P and R. The betweenness is shown as P dash Q dash R or R dash Q dash P.
ओके. हा, तर इथे आपल्याला बिटवीननेस म्हणजे काय, तर हे इथे आपल्याला आता समजावून सांगितलेलं आहे. तर याच्या आधारे आपल्याला आता नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे. हा, आता बिटवीननेस रिलेशन कसं लिहायचं आहे, तर ते आपल्याला एक्झाम्पल वरून सुद्धा लक्षात येईल. आता मी इथे आणखीन घेतो पहा. समजा डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी आहे. तर इथे बिटवीननेस आता कसा लिहायचा आहे, तर इथे पहा बी आणि बी, तर हे आपण बी सेंटरला घ्यायचे आहेत. काय करायचे, सेंटरला, म्हणजे मध्ये लिहिताना आपण सेंटर म्हणत नाही आपण इथे. आणि मग साईडला इकडचे ए एका साईडला घ्यायचे आणि हे सी एका नेक्स्ट साईडला, अदर साईडला घ्यायचे. म्हणजे ए डॅश बी डॅश सी और सी डॅश बी डॅश ए. तर ही बिटवीननेस आपण अशी लिहू शकतो. बरोबर याच्या उलट आपल्याला हेही सांगता आलं पाहिजे. समजा आपल्याला असं दिलं, जस्ट मिनिट, समजा आपल्याला एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा डिस्टन्स एमएल, डिस्टन्स एमएल. हा, आता आणखीन एक हे एक्झाम्पल पहा, हे क्रमशः आहे म्हणून, प्लस डिस्टन्स ELN इज इक्वल टू डिस्टन्स MN. डिस्टन्स MN असेल तर बिटवीननेस कसा लिहायचा आहे, तर इथे पहा, इथे रिपीट झालेला आहे एल एल. ओके, इथे एम आहे ते वन साइडला आणि अदर साइडला एन घ्यायचे. और एन डॅश एल डॅश एम. तर हे असं आपल्याला इथे दाखवता येईल, असं लिहायचंय. तर अशा पद्धतीने बिटवीननेस आपल्याला लिहिता आला पाहिजे. आता याच्या बरोबर उलट आपल्याला दिलं, म्हणजे हे दिलं बिटवीननेस दिला, तर त्याच्या आधारे आपल्याला हे डिस्टन्स मधलं रिलेशन लिहिता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलं क्यू डॅश पी डॅश आर असं जर दिलं, तर याच्या आधारे आपल्याला लिहिता आलं पाहिजे की डिस्टन्स क्यू पी प्लस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर. डिस्टन्स क्यू आर हे पहा, बरोबर आपण उलट लिहिलं, याच्या उलट. आता इकडून जर पाहिलं तर इथे पी पहा रिपीट झालेलं आहे, ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि एका साईडला इकडे क्यू आणि अदर साईडला आर घेतलेले आहे. क्यू डॅश पी डॅश आर असेल तर हे त्याच्या आधारे आपल्याला हे असं लिहिता आलं पाहिजे, हेही समजावून घ्या. तर याच्या आधारे आपल्याला हे असा बिटवीननेस लिहिता आला पाहिजे. हे पहा, इथे बिटवीननेस लिहिलेला आहे. आणि बिटवीननेस जर दिला तर त्याच्या आधारे आपल्याला हे डिस्टन्स मधलं असं रिलेशन लिहिता आलं पाहिजे. तर हा अतिशय महत्वाचा भाग आहे. याच्या आधारे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे असतात, त्यामुळे हे आता आपल्याला असं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट. हा, आता आपण घेऊ इथे पहा. आता या एक्झाम्पल मध्ये इथे पहा, आपल्याला बिटवीननेस शोधायचा आहे. आपल्याला दिलेला आहे डिस्टन्स QP इज इक्वल टू 5 युनिट्स दिलेला आहे, डिस्टन्स QR इज इक्वल टू 12 युनिट्स दिलेला आहे आणि डिस्टन्स PR इज इक्वल टू 7 युनिट्स दिलेला आहे.
तर याच्या आधारे आपल्याला बिटवीननेस शोधायचा आहे किंवा हे पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही शोधायचे असतात. तर अशा वेळी हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे ते पहा, इथे 12 आहे आणि रिमेनिंग स्मॉलर डिस्टन्स जे आहेत ते इथे आहे. तर या स्मॉलर डिस्टन्सची सम घ्यायची आहे. म्हणजेच पहा इथे फार तर मी असं लिहितो 12 इज ग्रेटर दॅन 7 अँड 7 इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की डिस्टन्स QR इज ग्रेटर दॅन डिस्टन्स PR इज ग्रेटर दॅन डिस्टन्स QP. डिस्टन्स QP. ओके, जस्ट अ मिनिट. हा, तर हे एवढ्यासाठी मी लिहिलेलं आहे की फक्त हे तुम्हाला समजावं लार्जेस्ट डिस्टन्स कोणतं आहे. लार्जेस्ट हे आहे आणि हे रिमेनिंग. तर या लार्जेस्ट डिस्टन्स जे आहे तर तितकं हे रिमेनिंग 2 डिस्टन्सची सम येते का पाहायची. म्हणजे याची आणि याची आपल्याला आता इथे सम घ्यायची आहे. पहा सम कशी करायची आहे पहा. डिस्टन्स QP इथे कॉमा येईल प्लस डिस्टन्स PR, सॉरी डिस्टन्स QP प्लस डिस्टन्स PR इज इक्वल टू 5 प्लस 7 इज इक्वल टू 12. याला नंबर 1 द्यायचा. आणि लार्जेस्ट डिस्टन्स आहे हे पहा. तर हे इथे पुन्हा मी लिहून घेतोय डिस्टन्स QR इज इक्वल टू 12 आणि याला नंबर द्यायचा आहे 2. आता फ्रॉम 1 अँड 2 पहा. फ्रॉम 1 अँड 2 तर इथे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे पहा. सॉरी, राईट हँड साइड इक्वल आहे. राईट हँड साइड इक्वल आहे ते पहा 12 आहे आणि इथे पण 12 आहे. राईट हँड साइड इक्वल आहे म्हणून आपण इथे लेफ्ट हँड साइड इक्वल घेऊ शकतो. लेफ्ट हँड साइड इक्वल घ्यायची आहे. ही पहा इक्वल घ्यायची आहे. आता ते लिहिताना कसं लिहायचं आहे पहा. डिस्टन्स QP प्लस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. डिस्टन्स QR. आणि मग आता आपण बिटवीननेस लिहू शकतो. त्याच्यासाठी पहा इथे रिपीट कोणतं झालेलं आहे. इथे P रिपीट झालेलं आहे पहा. आणि त्याच्यामुळे आपण इथे आता बिटवीननेस लिहित असताना इकडे वन साइडला Q घ्यायचे आहेत, इथे मध्ये P घ्यायचे आहेत आणि या साइडला अदर साइडला R घ्यायचे आहेत. म्हणजेच हे कसं वाचायचं पहा. Q डॅश P डॅश R और R डॅश P डॅश Q. तर हे अशा पद्धतीने आपल्याला याच्या आधारे डिस्टन्स दिलं तर याच्या आधारे देखील आपल्याला बिटवीननेस असा शोधून काढता आला पाहिजे. ओके, तर हा महत्वाचा भाग आहे याच्यातला. हा, प्रॅक्टिस सेट 1.1 पहा. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड the distances with the help of the number line given below. आता आपल्याला नंबर लाईनच्या आधारे ज्यावेळी डिस्टन्स काढायचं असतं त्यावेळी एकदम सोपा प्रश्न असतो. तर तो कसा सोडवायचा. डायरेक्ट आपल्याला इथे आन्सर लिहायचं असतं. पण आता इथे पहा सोडवताना फर्स्ट पहा डिस्टन्स B. फर्स्ट डिस्टन्स B. डायरेक्ट आन्सर लिहायचं असतं. नंबर लाईन असते त्यामुळे. नंबर लाईन त्यासाठीच दिलेली असते. त्यामुळे त्याच्या आधारे आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. पहा आता B आणि E मधलं डिस्टन्स. B इथे आहे आणि E इथे आहे. P पासून E पर्यंत पहा काउंटिंग करायचं आहे. किती युनिट्स आहेत. 1 2 अँड 3. त्यामुळे डिस्टन्स B इज इक्वल टू 3 युनिट्स मिळाले. 3
युनिट्स किंवा ओनली 3 लिहिलं तरी सुद्धा चालेल, युनिट दिलेलं नाही, 3 युनिट्स. ओके. हा, आता हे जर तुम्हाला कोऑर्डिनेट्सच्या मदतीने सोडवायचं असेल तर कसं पहा, तेही तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला कोऑर्डिनेट्सच्या मदतीने सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं पहा. तर कोऑर्डिनेट्स लिहून घ्यायचे. जसं की बी चा कोऑर्डिनेट पहा किती आहे तो. बी कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2 and coordinate of E is 5. Just a minute. 5. हा, आता इथे 5 is greater than 2 असे लिहायचे. And therefore distance B is equal to larger coordinate minus smaller coordinate करायचा. म्हणजेच इथे 3 युनिट्स मिळाले. म्हणजे असंही सोडवता येतं. पण ज्यावेळी नंबर लाईन दिलेली असते तर त्यावेळी आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. ज्या अर्थी तुम्हाला नंबर लाईन दिलेली आहे त्या अर्थी तुम्ही ती नंबर लाईन पाहूनच आन्सर लिहायचं असतं. तर आता इथून पुढचं एक आन्सर लिहिताना आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. पहा, सेकंड डिस्टन्स जे इज इक्वल टू, आता जे आणि ए मधलं डिस्टन्स शोधायचं आहे. पहा, जे इथे आहे आणि ए इथे आहे. पाहता इथून इथेपर्यंत 1 2 3 युनिट्स येणार आहे. आता नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल पहा. डिस्टन्स पीसी, डिस्टन्स पीसी पहा. आता डिस्टन्स पीसी कुठे आहे ते. हा, पी इथे आहेत आणि सी इथे आहे. पहा इथून 1 2 3 4 5 6 7 युनिट्स येणार आहे. डिस्टन्स पीसी इज इक्वल टू 7 युनिट्स. त्यानंतर देन फोर्थ डिस्टन्स जेएच, जेएच पहा, जे इथं आहे आणि एच इथे आहे. 1 युनिट येणार. ओके, 1 युनिट. नेक्स्ट डिस्टन्स क्यू, डिस्टन्स क्यू, क्यू पहा कुठे आहे. के इथे आहे आणि ओ इथे आहे. 1 2 3 युनिट्स येणार आहे. आता नेक्स्ट 5 झालं. 6 पहा, डिस्टन्स ओई, ओ आणि ई मधलं डिस्टन्स पहा. ओ इथे आहे आणि ई इथे आहे. 1 2 3 4 5 युनिट्स येणार. देन 7 डिस्टन्स पीजे, पीजे पहा. आता इथे पी कुठे आहे पहा. डायग्राम थोडी रिकामी करतो म्हणजे लक्षात येईल. हा, आता पी जे पहा, पी इथे आहे आणि जे इथे आहे. 1 2 युनिट्स येणार आहे. आणि लास्ट पहा डिस्टन्स क्यूबी, क्यूबी पहा. आता क्यू इथे आहे आणि बी इथे आहे. 1 2 3 4 5 6 7 क्यूबी, 7 युनिट्स.
तर ज्यावेळी अशी नंबर लाईन दिली जाते, नंबर लाईन ज्यावेळी दिली जाते तर त्यावेळी तुम्ही डायरेक्ट आन्सर नंबर लाईनच्या आधारे लिहायचं असतं. ओके, तरी पण या पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितले तुम्हाला कोऑर्डिनेट्स घेऊन सुद्धा कसं सोडवायचं असतं. तर डायरेक्ट कोऑर्डिनेट्स देतात आणि मग त्याच्या आधारे आपल्याला डिस्टन्स काढायचं असतं, त्यावेळी या मेथडनं काढायचं आहे. ओके, ठीक आहे, इथे आपली वेळ संपलेली आहे, आपण थांबू.